भोगवटा अभय योजना ओसी देण्याची योजना जी आहे ती आपण लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे आणि म्हणून या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे। या ठिकाणी विकासाचे प्रकल्प मार्गी लावती आहे आणि मुंबईमध्ये देखील अनेक विकास कामं या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणून मुंबईकरांचं जगणं आयुष्य सुसह्य आणि टेन्शन फ्री करण्यासाठी सरकार आवश्यक असलेले सगळे प्रयत्न अध्यक्ष महोदय करतोय आणि त्यामध्ये मुंबई बाहेर फेकला गेलेला मूळ मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये पुन्हा आणण्यासाठी आणि इथं वास्तव्याला असलेला मुंबईकर त्याला देखील ज्या काही सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याचं सुरक्षितपणे मुंबईत टिकून राहण्यासाठी या ठिकाणी सरकारने काही निर्णय घेतलेत। खरं म्हणजे कायदा हा लोकांसाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात आणि म्हणून सरकार म्हणून गेल्या 2.5 वर्ष मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही निर्णय घेतले। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी काही वेळा प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाऊन लोकहितासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता भासते। असे लोकहिताचे निर्णय सरकारने गेल्या 3.5 वर्षात घेतलेले आहेत आणि आजही मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे अजितदादा यांच्याबरोबर चर्चा करून नगर विकास आणि गृहनिर्माण विभाग यांनी काही निर्णय घेतलेले आहेत। त्यापैकी निर्णयाचा एक भाग म्हणून इमारतींसाठी सुधारित भोगवटा अभय योजना ओसी देण्याची योजना जी आहे ती आपण लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे। काही नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या मुंबईतल्या जवळपास 20,000 इमारती ज्या आहेत त्यांना ओसी नाही आहे आणि या इमारतीच्या मूळ मंजूर आराखड्यामध्ये किरकोळ बदल केले आहेत, त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही आणि म्हणून आज ओसी नसल्यामुळे या इमारतींमधल्या रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, मलनिस्सारण कर असेल दुप्पट भरावा लागतो। त्याचबरोबर या इमारतीतील घरं विकायची ठरली तर खरेदीदाराला बँकांचं लोन मिळत नाही, त्यामुळे खरेदी विक्रीतही अडथळे निर्माण होत आहेत। तसेच ओसी नसल्यामुळे ही घरं विकताना त्यांना योग्य किंमतही मिळत नाही आणि त्याबरोबर पुनर्विकासात केवळ मंजूर नकाशाचं क्षेत्र विचारात घेतलं जातं आणि त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणंही अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे ओसी नसल्यामुळे नागरिकांना कायदेशीर कारवाईची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर असते आणि म्हणून या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे। 20,000 इमारतींमध्ये राहणारे सुमारे 2.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळपास 10 लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना या योजनेचा लाभ होणार आहे। ओसीसाठी अभय योजना लागू करण्यासाठी अनेक सोसायट्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या। त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। या योजनेचा फायदा काय तर दुपटीने भरावा लागणारा मालमत्ता कर वाचेल, बँकांकडून कर्ज मिळणं सुलभ होईल, घराच्या खरेदी विक्रीला चालना मिळेल आणि योग्य किंमत त्यांना मिळेल। पुनर्विकासामध्ये नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल, महापालिकेच्या कायदेशीर कारवाईतून त्यांची सुटका होईल आणि योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना नियमानुकूल करावयाच्या क्षेत्रासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र, फंजिबल क्षेत्र, अधिमूल्य प्रीमियम आकारताना रेडी रेकनरच्या प्रचलित दरात 50% सवलत दिली जाईल, हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतो आणि 6 महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही। 6 महिने ते 1 वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या 50% दंड लावला जाईल, बाकी 6 महिन्यात एकही रुपया दंड लागणार नाही। पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमधील त्रुटींमुळे रिहाब इमारतींचे ओसी रखडू नये म्हणून रिहाब इमारतींना सेल इमारतींपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा देखील विचार केला जाईल आणि एखाद्या इमारतीमधील केवळ एका सदनिकाधारकाला
फ्लॅट ओनरला वैयक्तिकरित्या OC हवी असल्यास त्यासाठी देखील स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याचा निर्णय देखील आपण घेतला आहे आणि तशा सूचना महापालिकेला दिलेल्या आहेत। या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींनाच नाही तर हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे।